अजितदादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते. फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतेही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर. अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती. झडपी निवडणुकांनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादा म्हणाले होते. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत वरिष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिली. पियुष गोयल यांनी माफी मागितली तर आपण अध्यक्ष होण्याबाबत वृत्त तथ्यहीन असल्याचं पटेल यांचंही ट्विट. ईडीच्या फाईल तयार असल्यानं राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात. बच्चू कडूंचा आरोप. सुनेत्राताईंच्या शपथविधीमुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती कमी झाली, कडू यांची नाराजी. मुंबईतील नगरसेवकांची गटनोंदणी महायुती 2 गटात करणार. भाजप आणि शिवसेना पक्षांची स्वतंत्र गटनोंदणी होणार. सकाळी 10 वाजता बीएमसीमध्ये गटनेता निवडणार. गौतम अदानींनी शरद पवारांची घेतली भेट. शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक निवासस्थानी. दोघांमध्ये पाऊण तास भेट. एलसीडी, एलईडी, मोबाईल, बूट, बाईकसह मधुमेह, कॅन्सर औषधं. भारतामध्ये बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार. अर्थसंकल्पातून मोठी घोषणा. पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतिजलद रेल कॉरिडॉर्स. मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडीमध्ये हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प. केंद्रीय करातून महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटींचा वाटा मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूलसह कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार. नारळ, चंदन, काजूची उत्पादनं वाढवण्यावरही भर. काजूला जागतिक ब्रँड बनवण्याचा निर्धार.